नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी उद्योजक मित्रांनो. आज नाशिकमध्ये साधारणतः 1200 ते 1300 शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणी झालेल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 13 ते 14 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि पूर्ण भारताचा विचार केला तर साधारणतः 30 ते 35 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. आणि दिवसेंदिवस शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात रजिस्टर होत आहेत. परंतु कंपन्या रजिस्टर होत आहेत, या कंपन्यांनी पुढे काय करायचं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत आपण या कंपनीच्या अंतर्गत व्यवसाय कोणता करायचा, व्यवसाय कसा करायचा, कोणासोबत करायचा, नेटवर्किंग, मार्केटिंग, सेल्स या सर्व गोष्टी समजून घेत नाही तोपर्यंत ह्या कितीही कंपन्या रजिस्टर झाल्यात तरी उपयोग नाही. त्यामुळे आपली कंपनी आपल्याला ग्रोथ करायची असेल, आपली कंपनी ग्लोबली काम करता आली पाहिजे असे वाटत असेल तर या कंपन्यांची एक सिस्टम बनवणं गरजेचं आहे. या कंपन्यांची एक प्रोसेस तयार करणं गरजेचं आहे आणि या कंपन्यांसाठी एक टीम, एक नेटवर्क स्ट्रॉंग तयार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत आपण आपली कंपनी ग्रोथ होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन, कंपनीचा प्रोजेक्ट, मार्केट सर्वे, कंपनीची ग्रोथ आणि स्केलेबिलिटी कशी करता येईल या संदर्भातील मार्गदर्शन आणि माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत, आमच्या वर्कशॉपसोबत जॉईन होऊ शकतात. कृषीभूषण फेडरेशन मागच्या अनेक वर्षांपासून शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी काम करते आहे. 600पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा कंपन्या या मोठ्या स्केलला काम करत आहेत. तुम्हालाही तुमची कंपनी, तुमचा कृषी व्यवसाय, तुमचा ॲग्रो मॉल मोठ्या स्केलला घेऊन जायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करा. यासाठी आम्ही 1 दिवसाचं वर्कशॉप देखील आयोजित करत आहोत या मंथ एंडला. खूप छान वर्कशॉप, ज्यामुळे तुमचा व्यवसाय 10x आपल्याला पुढच्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाता येऊ शकतो. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की आमच्या टीमसोबत संपर्क करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.